खूप साऱ्या लोकांचे फोन वगैरे यायला लागले की आम्ही जेव्हा पहिल्यांदा मेंढीपालनाचे व्हिडिओ पाहायचो तेव्हा त्यांची औषधं त्यांचं म्हणजे जे काय असायचं ते दाखवायला लागले आणि तुम्ही तर काय वेगळ्या पद्धतीनं करायला लागला आणि आम्ही 1 करेपर्यंत तुम्ही 2 करून बसताय आणि आम्ही 2पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत तुम्ही 3-4पर्यंत जाताय. तर नक्की काय केलं पाहिजे? तर काय आहे ना, जेव्हा तुम्हाला अडचण येईल ना तेव्हा असले व्हिडिओ पाहिजे, काहीही होणार नाही. आणि मेंढ्यांची सर्दी, मेंढ्यांचा खोकला आणि मेंढ्यांचा ताप आणि आजार किती दिवस करत बसणार आपण? त्याच्या पलीकडे कधीतरी गेलं पाहिजे ना. आणि जरी तुम्हाला कोणी नाही सांगितलं, आता मला मेंढीपालनच कोणी सांगितलं नाही, मी त्याच्या बोकांडीवर बसून मेंढीपालन करून दाखवलं, तसं सर्वांनी केलं पाहिजे हो. प्रत्येकाने इथे काय म्हणजे वैयक्तिक असा शिक्का मारून कुणाचा घेतलेला नाही किंवा कोण राहिलेलं नाही आहे. तर प्रत्येकाला गरज आहे त्याप्रमाणे मदत केली तर सर्वच आपल्याला मदत करतात, हे 100% आहे. आता जेवढं आम्ही फोनवरती कुणाशी बोलताना सांगतो वगैरे, तर ती लोकं आम्हाला परत सांगतात की तुम्ही जेवढं फोनवरती माहिती देता किंवा तुम्ही जे फोनवर बोलता एवढं कोण सांगत नाही. बरोबरच आहे ना, मला काही कामच नाही, मला काही झाडू मारायचा नाही, मला काही मेंढ्यांना साफसफाई करायची नाही किंवा काय करायचं नाही. त्याच्यामुळं माझ्याकडे जो वेळ असतो तो फ्रीच असतो. आणि एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, ज्या लोकांनी या कपड्यांना जज केलं होतं ना त्यांच्यासाठी बघा, या तुम्हाला दाखवतो. बघू शकता, बिना अभ्यासाचा, बिना कुणाच्या मार्गदर्शनाचा हायड्रोपोनिक चारा नाही बनवता येत का? बनवता येतो सगळं. फक्त इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे, बाकी काही नाही तुम्हाला करायचं. इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना तर ह्याच्यापेक्षा तुम्ही क्वालिटी करू शकता. आणि माझा तर राहिला अभ्यास कमी, कारण मी अभ्यासाला कमी आहे. तर तुमचा जो अभ्यास आहे ना तो सर्वात छान आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोण करेल, कोण मार्गदर्शन देईल ह्याच्या काही गोष्टी करू नका. तर आता ह्याची लादी कशी असते ते पण मी दाखवतो तुम्हाला, काय हरकत नाही. कुणी सांगितलंच पाहिजे किंवा कोणी कंपनीनं करूनच दिलं पाहिजे अशी जी आपली मानसिकता आहे ना पहिल्यापासून, ती मुळात बदलायची. कसं उचलायचं असतं? असंच उचलायचं असतं ना, बरोबर ना? हायड्रोपोनिक दाखवा, कुठं आळ्या आल्यात, कुठं बुरशी लागले किंवा कुठं काय, अशाच पद्धतीनं दाखवायचं असतं ना हायड्रोपोनिक. तर हे हायड्रोपोनिक आहे. अजिबात कुठे बुरशी येणार नाही, आळी येणार नाही किंवा काहीही येणार नाही, कारण त्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे. होतंय ना? नाही जरी कुणी सांगितलं तरी काय होते, काय बिघडत नाही हो. कुणी सांगितलंच पाहिजे आणि कुणी केलंच पाहिजे, काही नाही. फक्त तुमचा विश्वास मोठा पाहिजे. म्हणजे बाबा नाही कुणी सांगितलं ना मी करू शकतो, त्या पद्धतीने आहे ना एकदम हायड्रोपोनिक. मग त्या पद्धतीनं हायड्रोपोनिक केलेलं आहे. आता बघू शकता, समोरनं बघा, पाठीमागणे बघा, एकदम ओके. काहीही कुठेही आळी दिसणार नाही, काहीच दिसणार नाही. आणि ते पण मक्याचं नाही तर गव्हाचं केलं आहे. खूप लोकांनी मक्याबद्दल सांगितलं होतं, मी गव्हाचंच करून टाकलेलं आहे. त्यामुळे हायड्रोपोनिक वगैरे तसल्या काय गोष्टींचा जर कोणाला टेन्शन असेल ना, अजिबात नाही. फक्त थोडंसं डोकं लावायचं, काय नाही करायचं. आणि जी कोणले नाटकं करायला लागतील ना, किंवा हे ज्याला वाटत असेल की मला सगळं माहिती आहे, मला सगळं करता येतं, त्याच्यासाठी असा उद्योग करून ठेवायचा एक. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला कोण वाटेल ना की बाबा हा मला सांगत नाही किंवा तो माझ्या मागे उभा राहत नाही, काही गरज नाही हो. असं काहीतरी उद्योग करून ठेवायचं आणि त्यांनाच व्हिडिओ पाठवून द्यायचे, ऑटोमॅटिकली बरोबर होतं. मित्रांनो, आपण पाठीमागे बघू शकताय, ठिबकवरती गहू केलेला आहे. काय कोण करतं, काय कोण नाही करत, त्याचा वेगळा भास असतो, पण आमचं काहीतरी वेगळंच नियोजन असतं. आता हा तुम्ही ठिबकवरती गहू बघू शकता आणि हा टोकन पद्धतीनं केलेला आहे. कुठेच काय प्रॉब्लेम नाही येणार, कारण आपण त्या पद्धतीनं खात्री करूनच पेरत असतो. आणि एकदा का म्हणजे डोक्यामध्ये एखादी गोष्ट गेली तर ती झाल्याशिवाय गप्पच नसतो. आता काल आपण मेथी घासावरती रोटर मारला, मेगासीटवर पण रोटर मारला, कारण थंडीच्या टेम्परेचरमुळे ते येत नव्हतं. तरी आता आपण त्याला गहू पेरलेला आहे. आणि राहिली गोष्ट ह्या मेंढीपालनाची किंवा मेंढीपालनातल्या जर तरच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी सांगू शकत नाही, कारण जर तरच्या गोष्टीवरती आपल्याला काही विश्वास नसतो. पण एखादी गोष्ट होणार असेल तर मी खात्रीदायक 100% सांगू शकतो ती होणारच आहे आणि ती होतीच. कारण त्या पद्धतीनं मी मेंढीपालनाचा अभ्यास करत असतो. कारण काय आहे, मेंढीपालनाचा आजार किंवा मेंढीपालनाचं सांभाळणे किंवा मेंढीपालनाचं झाडू मारणे किंवा मेंढीपालनाचं वॉश वगैरे ह्या सर्व गोष्टी मी काय करतो, अजिबात करत नसतो. कारण मी तुमच्यासारखा थोडी ना एकदम रॉयल मेंढीपालन आहे. मी तर एकदम असाच मेंढीपालन करणार आहे. त्याच्यामुळे मला तेवढा तामझाम नाही आहे. मला फक्त सकाळी खायला घालायचं आणि संध्याकाळी खायला घालायचं. त्याच्यामुळे बाकीचे जे उद्योग आहेत ना ते करायला मी मोकळा असतो. आता जसं हायड्रोपोनिक झालेलं आहे तसं आता गोळी पेंट पण होईल.
गोळी पेंट झाल्यानंतर आता काल पालघरच्या एका मित्राने आपल्याला कन्व्हेअर बेल्टचं दाखवलेलं आहे थोडंसं मार्गदर्शन. म्हणजे ते एक डोक्यामध्ये थोडंसं खूळ बसलेलं आहे मला, की जो चारा घालायला जो टायमिंग लागतोय ना किंवा चारा घालायला जावं लागतंय, त्याच्याऐवजी जर कन्व्हेअर बेल्ट लावला तर उत्तम राहील. आता त्यांनी काल मला दाखवलं त्यांच्या फॅक्टरीमधल्या सर्व यंत्रणा, तर माझ्या डोक्यामध्ये ती एक आयडिया आली आहे. ते आता लगेच नाही, नाहीतर काय होईल की लोक मग मला एकदम वेडाच म्हणतील. त्याच्यापेक्षा आपण स्टेप बाय स्टेप करूया सर्व. आणि मेंढीपालन करताना तुम्ही आजार सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टींचा सोल्युशन म्हणजे एकमेव करायचं, उंचावर शेड बांधणे. आजारीच होणार नाही, आजारी झालं तर मला फोन करा, मी आहे. पण तुम्ही जर नुसतंच त्या आजारात आणि मेंढीपालनात गुंतून राहिला तर माझ्यासारखी भाषणं कधी देणार तुम्ही? भाषण द्यायला पण वेळ भेटला पाहिजे का नाही तुम्हाला? कारण तुमच्या लोकांचे आता मी फोन उचलत नाही काय लोकांचे, मग तुम्ही पण मला असं डिवचलं पाहिजे ना, तुमचं पण आग पेटली पाहिजे बाबांनो. त्या पद्धतीनं केलं पाहिजे. काही लोकांना मी पहिल्यांदा फोन करत होतो, त्यांनी मला तेव्हा उचलत नव्हते. आता काही लोक मला लाईक करतात, बरोबर आहे ना? वेळ सर्वांची बदलते. तसं तुम्हाला मी जागा करतो रे बाबांनो. तुम्ही नुसतं मेंढीपालन करूच नका. मेंढीपालन नुसतं करून आजपर्यंत आपल्या मेंढपाळ बांधवांनी तेच केलेलं आहे, मेंढीपालनच केलेलं आहे. पण त्या पद्धतीनं त्यांनी वेगळ्या पद्धतीनं केलं नाही, म्हणून त्याच गावगाव त्यांना जावं लागतं. कारण त्यांना चाऱ्याची व्यवस्थाच नाही किंवा त्यांना असं मॉडिफाय करण्याची कुणी जी योजना असते किंवा संकल्पना असते ती कुणी मांडली नाही. आजपर्यंत तुम्हीसुद्धा काय केलं, मेंढीपालनाचा आजार आणि मेंढीपालन एवढंच तुम्हाला माहिती होतं. त्याच्या पलीकडे जाऊन जर काय करायचं असेल तर हे मेंढीपालन सक्सेस होतं किंवा वेगळ्या पद्धतीनं करता येतं. नुसतंच आपण मेंढीपालन करून नुसतंच आपण दिवसरात्र त्या गोट्यामध्ये वावरामध्ये जर राबत असेल तर ते चालणार नाही. मग माझ्यासारखा बांधाव बसून भाषण कधी द्यायचं आपण? नुसतं माझ्या एकट्याचं भाषण ऐकून काय फायदा आहे सर्वांना? तर तुम्ही लोकांनी पण सांगितलं पाहिजे मेंढीपालनाबद्दल, तुम्ही लोकांनी सुद्धा बोललं पाहिजे. खूप लोक मला सांगतात की, पण तुम्ही मला फोनवर सांगण्यापेक्षा मी तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ पाहीन हे मला फायद्याचं आहे. कारण मी एकट्याने व्हिडिओ बनवणे किंवा मी एकट्याने चॅनल चालवणे काय गरजेचं नाही हो. प्रत्येकाने बनवा. तेव्हा तुम्ही पण मला म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल पण सांगा की तो असा असा एक होता माणूस येडा की नको ते उद्योगाला लावले, असं तुम्ही पण सांगाल ना, तेव्हा मला पण बरं वाटेल. अशा पद्धतीनं झालं पाहिजे मेंढीपालन. नुसतंच आपण मेंढीपालन करत तेव्हाच्या दशकापासून आत्ताच्या दशकापर्यंत बोंबलतच आलो आहे, पण कुणाचंच काय झालं नाही, कुणाचंच काय ओके नाही. पण तसं नको आहे. तर मेंढीपालनाच्या पलीकडे जाऊन तुम्ही विचार करा थोडाफार. त्यांच्या फक्त चाऱ्याचं आणि राहण्याचं जर व्यवस्था केली तर मेंढीपालनाचा काही विषयच येत नाही. आणि थोडीफार शेती करायची. आता थोडीफार शेती करायची म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की म्हणजे काय बाकीची पाडून ठेवायची? नाही नाही, तसं नसतं रे बाबांनो. थोडीफार करायची म्हणजे जी करणार आहोत ती आधुनिक पद्धतीतनं करायची. आता गव्हाला ठिबक कोण करत नाही, माझ्यासारख्या वाघानं केलेलं आहे. खूप साऱ्या लोकांनी सांगितलं होतं उंदीर लागेल, तर मी तुम्हाला एक सांगतो, उंदराचं जे औषध आहे ना, आपण धान्य भिजत घालतो ना, जसं हायड्रोपोनिकला तसं भिजत घालायचं आणि ते उंदीर मारायची जी रेटॉलची ट्यूब येते ना, ती त्या धान्याला चोळून जर गव्हाच्या ठिकाणी जिथे उंदीर लागतात तिथं ठेवलं तर एकही उंदीर लागत नाही. डुकरं येत असतील तर ते डुकरांचा पण कार्यक्रम होईल. आणि दुसरी गोष्ट, जर काय तुम्ही तो ग्लिरिसिडियाचा जर मोहर आणून टाकला ना, जो फुलं आलेली बिया, तरीसुद्धा कार्यक्रम होत नाही. आता बघू शकता हे सर्व ठिबक आहे, अजिबात कुठे उंदरांनी काय केलं नाही, कुरतडलं नाही. तर तुम्ही काय केलं पाहिजे की प्रयोग केलं पाहिजे. प्रयोग केल्याशिवाय अंत नाही. आणि तुम्ही नाही केलं तरी मी दाखवतच आहे इकडून प्रयोग काय करायचे आणि कसं करतायत, काय प्रॉब्लेम होत नाही. फक्त आपल्या मनामध्ये काय होतं, एक भीती होती. कारण माझ्या चॅनलला मी कधीच मेंढी आजारी झाली किंवा मेंढ्यांचं हे औषध केलं आणि ते औषध केलं कधीच दाखवत नाही आणि होतच नाही माझ्याकडे. त्याच्यामुळे काय होतं, मला काही काम नाही, मला दुसरा उद्योग कमी आहे, कारण माझ्याकडे शेतीच नाही. मग मी काय करतो की मेंढी पालनामध्ये जर नवीन अजून माझ्यासाठी काय होत असेल ना, तर ते नवीन शोधत असतो. तसेच मला एकट्याला काही संकल्पना नाही आहे. मी काय सांगितलं, मला फक्त प्रत्येकजण नवनवीन संकल्पना सांगतो, फक्त करण्याचा मार्ग माझ्याकडे ठेवतात की तुम्ही करा, सक्सेस झाल्यानंतर आम्हाला सांगा, मग आम्ही करू. म्हणून मग मी करत असतो. आणि माझ्याकडे वेळ तर खूपच आहे, मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे. आता त्या पालघरच्या पण दादांनी मला काल व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यांची फॅक्टरीमधला जे कार्यक्रम चालला होता, म्हणजे काम जे काय चालतं ते दाखवलं होतं. आणि तिथे रोबोट यंत्रणा चालली होती, कन्व्हेअर बेल्टवरती सर्व चाललं होतं, मॅनपॉवर झिरोमध्ये चालली होती. आणि एवढं आउटपुट निघत होते ते पाहिल्यानंतर माझ्या पण डोक्यामध्ये आलं की आपण अशा पद्धतीनं काय केलं तर काय होईल. कालपासून आता ते एक नवीन खूळ भरलं आहे. आता त्याची शोधाशोध चालू आहे, करू आपण. तर त्या पालघरवाल्या दादांचं पण धन्यवाद. तुम्ही आमच्याकडे पण या नक्कीच साहेब, आम्ही तुम्हाला मेंढीपालन दाखवतो. जसं तुम्ही आम्हाला एक फायद्याची गोष्ट दाखवली तशी आमच्याकडे पण तुम्हाला फायद्याची गोष्ट दाखवेन.
आणि मेंढीपालन नुसतंच करायचं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन असं बांधावरती बसून लोकांना ना त्याच्या गोष्टी सांगायच्या, त्याला खरं म्हणतात मेंढीपालन झालेलं. बाकीचं तुम्ही गोटा लोटणे, झाडू मारणे, त्याला पिसवा झाल्या नवा झाल्या, हे त्याला कोण विचारत नाही, त्याला कोण मान्य पण देत नाही, त्याला कोण करत पण नाही. कारण जर तुम्ही तकलीफ सांगत बसला ना तर तुम्हाला कोण विचारणारच नाही. पण तुम्ही तकलीफ न दाखवता एकदम आयुषमध्ये दाखवलं ना, मला काही प्रॉब्लेम नाही, मी एकदम ओके, सर्व काही तुमच्या मागे उभे राहतील आणि तुम्ही फक्त सांगा मला असा असा त्रास आहे आणि मागे फिरून पहा, एकही मागे नसतो. त्याच्यामुळे मेंढीपालन करताना तुम्ही फक्त नवीन नवीन उपाय करत राहा, आपोआप मेंढीपालन सुधारेल आणि आपोआप सगळ्या गोष्टी मिटत जातील. त्याच्यामुळे मेंढीपालनाचं जास्त टेन्शन घेऊ नका, असं काहीतरी करा आणि तिथून व्हिडिओ बनवून माझ्यासारख्याला पाहायला मिळेल अशा काहीतरी गोष्टी करा. त्याच्यामुळे मला पण वाटेल की मी सांगितलेलं ज्ञान कोणाच्या तरी कामी आलं म्हणून.